अस्सलामुअलैकुम, जय महाराष्ट्र, जय भीम। मैं 11 नंबर वार्ड से शिवसेना चिन्ह लेके उम्मीदवारी कर रहा हूँ। और ये जो मैं शिवसेना चिन्ह की जो उम्मीदवारी मेरे को अप्पा साहब ने दी है, तो मैं खाली है ना अप्पा साहब के जो कार्य सम्राट आमदार जो है ना काम की पावती है, जो पांचवाड़ा शहर में काम हो रस्ते, गटर, पाइपलाइन, ये लेके मैं जो है ना जनता के समोर जा रहा हूँ। और मेरे को पूरा यकीन है कि मेरे किशोर अप्पा के साथ जैसी जनता ने वैसी मेरे साथ में भी जनता मेरे साथ में रहेगी और इंशाल्लाह मैं कामयाबी होऊंगा। विकास कामं तर काहीच राहिलेली नाही आता। इतके विकास झालेले आहे, किशोर अप्पाने इतके विकास केलेले आहे का आम्हाला याला बोलायलाच जागा नाही राहिली का काय विकास करायचं। जय महाराष्ट्र। आदरणीय आमदार, सन्माननीय आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक 11 मध्ये सौ मनीषा संदीप पाटील आणि डॉक्टर आलम देशमुख उमेदवारी जाहीर झाली। आप्पासाहेबांनी केलेला विकास, आप्पासाहेबांचं कर्तृत्व, आप्पासाहेबांचं नेतृत्व या बळावर 1000% आम्ही निवडून येऊ म्हणजे येऊ। कुठल्याही परिस्थितीमध्ये काही झालं तरी आमचा विजय हा निश्चित आहे। आणि राहिला प्रभागाचा विषय, आप्पासाहेबांनी अगोदर जेवढा विकास करून टाकला पूर्ण पाचोरा शहरात, तुमचं तालुका असो, आप्पासाहेबांचं काम बोलतं। ही परिस्थिती आज मतदारसंघामध्ये आहे। आणि सौ आप्पासाहेबांच्या पत्नी सौ सुनेताताई किशोर अप्पा पाटील यांचा विजय एक वन साइड 100% निवडून येत आहेत नगराध्यक्ष पदासाठी। त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। त्यासोबत 28 नगरसेवक राहिला निवडून येण्यानंतर तर सर्वात अगोदर मी संकल्प घेतलाय की आमचा हनुमान नगर असो, शिवाजीनगर असो, मुल्लावाडा असो, पटिया असो, बिस्मिल्ला नगर असो, याच्यात सर्वात मोठा आज हनुमान नगर आहे, जिथं मी राहतो स्वतः। तिला सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न आहे अतिक्रमण घरांचा नावावर करून द्यायचा। हो, खूप आहे। आप्पासाहेबांनी अगोदरच ती पूर्ण लाईन लावलेली आहे, परंतु मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शब्द देतो पूर्ण मतदारसंघाला की निवडणूक झाल्यानंतर वर्षभराच्या आत प्रत्येकाच्या नावावर ते घर लावून देण्याची जबाबदारी आमची दोघांची असते। हो, आपणचं तसं नियोजन झालेलं आहे। आपण त्या प्रकरणाशी संबंधित सर्व डॉक्युमेंट असेल, त्यानंतर नगरपालिकेने जे आपलं काय म्हणतात त्याला मोजमाप तर झालेलं आहे, परंतु त्याची एक फी भरावी लागते प्रत्येकाला। तर ती फी सुद्धा नगरपालिकेतून 20 लाख रुपये किशोर अप्पाने ट्रान्सफर केलेले जिल्हाधिकारी कार्यालयाला। तर मी तर वर्षभर तुम्हाला जास्त म्हणतोय, येत्या 6 महिन्यामध्ये ते सर्व अतिक्रमित घरं प्रत्येकाच्या नावावर लावून सिटी सर्वेचा उतारा देण्याची ग्वाही देतो मी तुमच्या माध्यमातून। क्रमांक 11च्या जनतेला म्हणजे हात जोडून विनंती आहे की विकास कामाच्या जोरावर डॉक्टर आलम देशमुख, सौ मनीषा संदीप पाटील आणि आमचे नगराध्यक्ष उमेदवार सौ सुनेताताई किशोर अप्पा पाटील यांना भरघोस मताने विजयी करा।